नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास कसा शोधावा या मालिकेतील आजचा आपला 16वा भाग. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत आडनावांचा अर्थ आणि इतिहास शोधणं हे एवढं महागडं काम काय. कारण आपल्या अनेक मित्रांचा असा गैरसमज आहे की आडनावाचा जर अर्थ शोधायचा असेल तर पहिली गोष्ट ते काम पुन्हा तज्ज्ञाकडे द्यायची गरजच काय. मला माझ्या आडनावांचा अर्थ कळतो कारण मी ते आडनाव लावतो. माझ्या पूर्वजांनी ते आडनाव लावलेलं आहे. त्याची माहिती माझ्या गावामध्ये आहे, भावकीमध्ये आहे. त्याची माहिती मला कोणी भाट आणि हेळवी सांगतो. तरी मला कळलं नाही तरी मी कोणाला तरी विचारतो. तो कुठल्या तरी शब्दाला शब्द जोडून अर्थ सांगतो आणि मला कळू शकतं. मग एवढे पैसे लागतात कशाला आडनावांचा अर्थ शोधण्यासाठी. तर ही गोष्ट बरोबर आहे. असा गैरसमज होण्याचं कारण असं आहे की अनेक समाजामध्ये लोक आहेत की जे लोक तुम्ही जर त्यांना आडनावांचा अर्थ विचारला तर लगेच तुमच्या आडनावातलं एखादा अक्षर दुसऱ्या कुठल्या तरी आडनावातल्या अक्षराशी जुळवतात. तुमच्या आडनावाचा जो अर्थ असेल तो अर्थ मिळता जुळता जर दुसऱ्या कुठल्या आडनावाच्या अर्थाशी असेल, तुमच्या आडनावामध्ये जर काही पौराणिक किंवा आपण म्हणतो की पदवी किंवा दुसरं काही असेल तर त्याच्याशी संबंधित काही माहिती सांगता आली त्यांना तर लगेच सांगून टाकतात. किंवा पुष्कळ लोक असे आहेत की ही जी आडनावं असतात ती आडनावं स्वतःच्या मनानेच नवीन अर्थ निर्माण करतात आणि सांगून टाकतात. अजून काही लोक आहेत जे सगळ्यात जास्त घातक आहेत. ते काय करतात की तुमचं देवक दुसऱ्या कुठल्या आडनावाशी जुळतंय किंवा तुमचं गोत्र दुसऱ्या कुठल्या आडनावाशी जुळतंय, त्याचा अर्थ काय निघतोय, मग त्याचं कुळामध्ये तुमचं काहीतरी उपकुळ आहे किंवा पोटकुळ आहे असा समज गैरसमज ग्रह करून किंवा तुमचा करून देऊन तशा पद्धतीने लगेच 2 मिनिटांमध्ये तुमच्या आडनावाचा अर्थ सांगून मोकळे होतात. अर्थात याच्यामध्ये काही चुकीचं पण नाहीये. याचं कारण असं आहे की जर एखाद्या माणसाने शास्त्रीय पद्धतीने काम न करता श्रद्धेने काम करायचं ठरवलं तर श्रद्धेने या सगळ्या गोष्टी बरोबरच आहे. श्रद्धा आणि आपण ज्याला एक विवेकी दृष्टिकोन म्हणतो किंवा पुराव्याने चालणं म्हणतो, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो, या वेगळ्या गोष्टी. एखादा इतिहास संशोधक काय करतो की त्याला जर आडनावाचा शोध घ्यायचा असेल तर तो श्रद्धेचा अवमान करत नाही. म्हणजे एखाद्या माणसाची एखाद्या विषयावर श्रद्धा असेल किंवा एखाद्या आपण म्हणतो की गोष्टीबद्दल त्याच्या मनामध्ये एक आपुलकीचा भाव असेल, जिव्हाळ्याचा भाव असेल, तो एखादी गोष्ट मानत असेल तर त्या श्रद्धेला धक्का न लावता आपण पुरावा शोधण्याचा प्रयत्न करत असतो. कोणताही वैज्ञानिक तीच काम करत असतो. पण ज्या वेळेला पुरावा शोधण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काम गडबड व्हायला लागतं. गडबड का होते तर पुरावा शोधण्यासाठी भरपूर ठिकाणी तुम्हाला फिरावं लागतं, भरपूर गोष्टींची तुम्हाला गरज लागते, त्या मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करावं लागतं, बदलणाऱ्या काळानुसार चालावं लागतं, प्राचीन काळामध्ये जाऊन तिकडच्या परिस्थितीचा विचार करावा लागतो आणि मग संशोधन करायचं म्हटलं की त्याचा खर्च वाढत जातो. मग तुम्हाला जर श्रद्धेच्या बळावर आडनाव शोधायचं असेल तर ते तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या आडनावाचा काही ना काहीतरी अर्थ मिळेल. पण हेच आडनाव जर तुम्हाला शास्त्रीय दृष्टिकोनातून शोधायचं असेल तर मग मात्र त्याला खर्च येतो आणि भरपूर खर्च येतो. तर तो खर्च काय असतो हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे खर्चाच्या सगळ्याच बाबी संशोधनाच्या आहेत त्या आपल्याला सांगता येतील असं नाही, पण मुख्य बाबी ज्या आडनावाचं संशोधन करण्यासाठी लागतात त्याचे आपण 6 भाग केलेले आहेत आणि या 6 भागामध्ये आपण या खर्चाची विभागणी केलेली आहे. तर हे 6 भाग आणि त्याच्यामध्ये असणारे खर्चाचे मुद्दे हे आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. सर्वात पहिला जो भाग आहे खर्चाचा तो म्हणजे विशेषज्ञ किंवा सल्लागार जे असतात त्यांची नेमणूक करावी लागते किंवा त्यांना काही ना काहीतरी शुल्क द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही जर असं ठरवलं तुमच्या मनाशी की हे आडनाव शोधण्याचं काम माझ्याच्याने होत नाही, मला ते कोणाला तरी द्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं की मगाशी एक मुद्दा सांगायचा राहिला प्रस्तावनेमध्ये, आपण पुढे आलो थोडं, तर अजून पुढे गेलो नाही तर आपण तो थोडंसं त्याच्यावर बोलूया. पुष्कळ मित्र मला असे भेटतात किंवा पुष्कळ लोक मला असे भेटतात की जे मला सांगतात की सर आम्ही आयुष्यभर हेच काम केलं, आडनावाचा अर्थ शोधण्याचा आमचा छंद आहे. कोणी शिर्के घराण्याचा अर्थ शोधतोय, कोणी दुसऱ्या कुठल्या तरी आडनावाचा अर्थ शोधतोय, असं गृहीत धरू आपण. तर काही लोकांकडे वेळ होता, आवड होती, सवड होती, छंद होता म्हणून त्यांनी आयुष्यातला वेळ या कामासाठी वेचला. पण नंतर असं लक्षात आलं की हे काम करता करता माझ्या खिशातले लाखोनी पैसे खर्च झाले. किंवा काही लोक असे आहेत की जे कोणी वंशावळी शोधून देतो, कोणी तुमच्या आडनावाचा अर्थ सांगतो म्हणतो, कुठला वकील असतो तो कोर्ट कचेरीसाठी तुम्हाला काहीतरी मागची कागदपत्र लागतात म्हणतो, असं म्हणून थोडे 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 करत लोकांचे लाखोनी पैसे हे आडनावाचा अर्थ शोधण्यामध्ये खर्च झाले. त्याच्यापेक्षा जर हे काम एखाद्या तज्ज्ञालाच दिलं असतं किंवा एखादी संस्था काम करत असेल, एखादा इतिहास तज्ज्ञ त्याच्यामध्ये असेल ज्याचा या विषयाचा अभ्यास आहे,
तर जेवढे यांनी लाखोनी पैसे खर्च केले, 4-5 लाख काही काही लोकांनी खर्च केलेले माझ्या बघण्यामध्ये आहेत, काही लोकांनी 6-7 लाख पण खर्च झालेत काही काही लोकांचे. तर एवढा तर खर्च तुम्ही कुठल्या तज्ज्ञाला तुमचं आडनाव शोधायला दिलं तर येणार? मामूलीच खर्च असतो, जास्त खर्च कधीच येत नाही. कारण शास्त्रीयदृष्ट्या तुम्ही भ्रष्टाचार करू शकत नाही. तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या काम करत असाल तर जेवढी उपकरणं लागतात, जेवढी कागदपत्र लागतात, जेवढा तुमचा वेळ जातो मानधन म्हणून किंवा जेवढे तुम्हाला सहाय्यक लागतात तेवढंच खर्च आहे, जास्त खर्च येत नाही. पण आपण स्वतः जर शोधायला गेलो तर हिडन एक्सपेन्सेस एवढे असतात की आपल्याला कळत नाहीत की थोडे 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 करत आपण पैसे खर्च केले आणि ते कधी मोठी रक्कम झाली त्याच्यामध्ये. लोकांना 10-15 वर्षानंतर जाग येते, अरेच्या एवढी पैसे तर माझ्या खिशात ते खर्च झाले आणि शेवटी माझ्या हातामध्ये काहीच नाही आलं. म्हणजे मला शेवटी आडनावाचा अर्थ समजला नाही, तो समजलाच नाही. का नाही समजला? तर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने शोधला नाही. तुम्ही श्रद्धेने, मनाने, भावनेने जर गोष्टी शोधायला लागाल तर हिंडून फिरून माणूस परत जिथून निघाला होता तिथेच येऊन परत पोहोचतो. कारण अर्थ सांगता येत नाही. बऱ्याच गोष्टी त्या माणसाला सापडतात, पण बरेच कागदपत्र सापडतात, पण त्याचं विश्लेषण करता येत नाही. खरं काय खोटं काय ते कोण प्रमाणित करणार ते कळत नाही. आपणच केलेलं आहे, आपणच म्हणतोय, आपण म्हणतो म्हणून खरं होत नाही हे पण कधीतरी त्या माणसाच्या लक्षात येतं. पण जोपर्यंत ते शहाणपण आलेलं असतं तोपर्यंत 10-20 वर्ष निघून गेलेले असतात आणि पैसे पण तुमचे 5 लाखाच्या पुढे बऱ्याच लोकांचे खर्च झालेले मी पाहिलेले जेव्हा त्यांना शहाणपण आलं तेव्हा. नंतर परत कोणाला तज्ज्ञांना पैसे द्यायचे म्हणले तर त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे पैसे शिल्लक राहिलेले नसतात. त्याच्यामुळे आडनाव जेव्हा तुम्हाला शोधायचं असतं तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला ते कुठल्या तरी एखाद्या विशेषज्ञ माणसाला दिलं पाहिजे किंवा एखादा माणूस तुम्हाला सल्ला देईल, चांगला सल्लागार आहे त्याला ते दिलं पाहिजे. तर हे विशेषज्ञ आणि सल्लागारांना जे आडनाव आपण शोधण्यासाठी देतो त्यांचं जे शुल्क द्यावं लागतं ते शुल्क कुठल्या प्रकारचं असतं ते आपण पहिल्या भागामध्ये पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं विशेषज्ञांची गरज आहे. आडनावाचा मूळ आणि इतिहास शोधण्यासाठी भाषा, इतिहास, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी, त्यानंतर पर्यावरणीय बदल ह्या सगळ्या गोष्टी माहीत असाव्या लागतात. ज्या व्यक्तीला ते गोष्टी माहिती आहेत त्या विशेषज्ञाला, त्या तज्ज्ञाला त्याचं जे काही मानधन असेल तो जो वेळ देतो त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपण देणं भाग आहे. पुष्कळ वेळा असा होतं की हा जो विशेषज्ञ असतो त्या विशेषज्ञाला पण एकट्याच्याने ते काम आटपत नाही, कारण आडनावाचा शोध घेणं हे मोठं काम आहे. कधी कधी तुम्हाला त्याच्यामध्ये शेकडोनी हजारोनी कागदपत्र तपासावी लागतात. अशा वेळेला एखादा सहाय्यक ठेवावा लागतो त्या विशेषज्ञाला. त्या सहाय्यकाचं पण जे काही आर्थिक मानधन असेल किंवा त्याचे जे काही पगार असेल तो देणं आपल्याला भाग आहे. तो पण खर्च याच्यामध्ये वाढतो. अनेकदा काय होतं की बऱ्याच कागदपत्रांचा आपल्याला अनुवाद करून घ्यावा लागतो. तो अनुवाद काही फक्त मोडीमधून आपण लिप्यंतर करून देवनागरीमध्ये घेतो असं नाही, मोडी पत्र असतात असं नाही, कधी फारसी पत्र असतात, जुनी कन्नड पत्र असतात, अजून कोणाकोणाकडे ताम्रपट लिहिलेले असतात, काही खरोष्टी ब्राह्मी लिपीमध्ये असतात. तर हे मी अनुवाद करणं किंवा दुसऱ्या कोणी अनुवाद करणं आणि त्यातल्या एका तज्ज्ञाने त्याचा व्यवस्थित अनुवाद करून प्रमाणित करून देणं की हा अनुवाद 100% खरा आहे, याला थोडं वजन येतं. त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला अनुवाद करावा लागतो तिथे जिथे जिथे तज्ज्ञांची गरज लागेल तिथे त्यांचे पण पैसे आपल्याला काय करावे लागतात, मानधन म्हणून द्यावे लागतात. जेव्हा आपण आडनाव शोधतो तेव्हा आपल्या समाजातल्या विविध स्तरांशी संबंध येतो किंवा विविध विभागांशी संबंध येतो. मगाशी मी म्हटलं तसं शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हे जे सगळे आपल्या समाजामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, धार्मिक, ह्या सगळ्या विभागांशी आपल्याला संबंध येतो आडनाव शोधताना. आणि त्या विभागातले जे सल्लागार आहेत त्या सल्लागारांचं पण आपल्याला काय करावं लागतं, वंशावळी बनवण्यासाठी किंवा एखादं ऐतिहासिक संशोधन करण्यासाठी कधी कधी मदत घ्यावी लागते. त्या सल्लागारांचा आपण जो वेळ घेतो किंवा ते जे आपल्याला वेळ देतात, सेवा देतात, त्याची पण आपल्याला कधी कधी त्यांना फी द्यावी लागते. प्रत्येक माणूस मोफतमध्ये किंवा समाजसेवेसाठी काम करत नाही, पण आपल्याला तज्ज्ञ माणसांची पण गरज असते. त्यामुळे त्या सल्लागारांना पण जर फी द्यावी लागली, आपल्याला काही शुल्क द्यावं लागलं तर त्याचा पण खर्च आपल्याला करावा लागतो. अनेकदा काय होतं की जेव्हा विषय कागदपत्रांशी येऊन थांबतो, जेव्हा जमिनीचा व्यवहार असतो, खरेदी विक्रीचा व्यवहार असतो, त्यावेळेला कायदा महत्वाचा ठरतो. अशा वेळेला किंवा अशा डिस्प्युट्समध्ये एखाद्या ठिकाणी जर केव्हा आपल्याला आडनाव आपलं त्या ठिकाणी येऊन अडकलं की जमिनीच्या कागदपत्रामध्ये एकाच माणसाची 2-3 वेगळी आडनाव वापरून शोधून दिसत आहेत, तर मग आपल्याला कायदेशीर सल्ला घ्यावा लागतो. हा कायदेशीर सल्ला घेताना आपण जी त्या विषयातली तज्ज्ञ व्यक्ती असेल, वकील असतील, कोणी सिनियर ॲडव्होकेट असतील, आपण म्हणतो लॉयर असतील, तर त्यांची पण जी काही फी असते ती फी आपल्याला द्यावी लागते बऱ्याचदा. त्याच्याशिवाय आपण पुढे सरकू शकत नाही, कारण कायद्याने याचा अर्थ काय होतोय कागदाचा हा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण त्या आडनावाचा पण अर्थ काढू शकत नाही. ते एकमेकांमध्ये अवलंबून असतात, गुंतलेले असतात. त्यामुळे कायदेशीर सल्ल्यासाठी पण बऱ्याचदा पैसे द्यावे लागतात बऱ्याच गोष्टींमध्ये. अनेकदा काय होतं की तुम्ही जे आडनाव शोधत असता त्याचे पाळंमुळं कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर असतात. म्हणजे आपली जी कागदपत्र आहेत, ते आपली बरीचशी कागदपत्र आपल्या देशाच्या बाहेर आहेत, म्हणजे डच लोक, पोर्तुगीज लोक, इंग्रज लोक घेऊन गेलेले आहेत. जी आपली अस्सल प्रती आहेत बऱ्याचशा त्यांच्याकडे आजही आहेत तिकडे ठेवलेल्या आर्काइव्हमध्ये. तर आपल्याला तिकडे जावं लागलं कधी शोधायला तर आंतरराष्ट्रीय सहकार्य गरजेचं असतं. त्याचबरोबर बऱ्याचदा काय होतं की
काही आडनावं अशा असतात की जी भारताच्या बाहेर त्यांची पाळंमुळं गेलेली असतात. उदाहरणार्थ आपण एक ज्यू समाजातलं आडनाव शोधतो एका याचं व्यक्तीच्या आपण वंशावळी बनवतो एका साहेबांची आहे, ते पण सध्या ते इस्रायलमध्ये राहतात, ते भारतात राहतात, भारत सोडून गेले. एक ज्यू व्यक्ती जी आपण म्हणतो की 2000 वर्षापासून भारतामध्ये राहत होती, ती आज इस्रायलमध्ये आहे. तर काही कागदपत्र नक्कीच इस्रायलमध्ये आहेत. तर अशा वेळेला मला पण काय करावं लागतं की आंतरराष्ट्रीय सहकार्याची आपल्याला गरज असते. काही कागदपत्र तुम्हाला इस्रायलमध्ये तिथल्या वेगवेगळ्या दूतावासांशी किंवा जे जे काही संबंधित विभाग असतील त्यांच्याशी पत्रव्यवहार करून चर्चा करून ते कागदपत्र मिळवावी लागतात. तिथले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. ते पण बऱ्याचदा आपल्याला काही ना काहीतरी शुल्क आकारत असतात, ते पण पैसे आपल्याला द्यावे लागतात. हे अशा आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी पण बऱ्याचदा आपल्याला पैसे द्यावे लागतात. आता ही झाली आंतरराष्ट्रीय गोष्ट. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्थानिक पातळीवर जाता, म्हणजे मी महाराष्ट्र राज्य आहे, त्याच्यानंतर मी जिल्हा पातळीवर आलो, जिल्ह्यावरून तालुका पातळीवर आलो, तालुक्यावरून गावाच्या पातळीवर आलो. तर ह्या स्थानिक पातळीवर पण अनेक लोकांना माहिती असते. स्थानिक पातळीवर पण अनेक विचारवंत अभ्यासक असतात, तज्ज्ञ लोक असतात. त्यांना त्यांचा स्थानिक इतिहास फार चांगल्या प्रकारे माहीत असतो. ते स्थानिक तज्ज्ञ लोक जे असतात त्यांच्याकडनं पण जर आपल्याला माहिती गोळा करण्याची कधी वेळ आली, अगदी तुम्ही एखाद्या किल्ल्यावर गेला त्याची माहिती सांगणारा गाईड आहे, तरुण मुलगा कोणतरी सांगतो, तर त्याची पण काहीतरी आपल्याला जी फी तो सांगेल 50-100 रुपये ती द्यावी लागते, देणं गरजेचं आहे. तो आपल्याला माहिती सांगतोय. तर ते स्थानिक तज्ज्ञांची मदत घेताना पण आपल्याला त्या स्थानिक तज्ज्ञांना काय करावं लागतं, पुष्कळ वेळा त्यांचं शुल्क द्यावं लागतं. हे एक शुल्क आपल्याला संशोधन करताना देणं गरजेचं असतं. म्हणजे आता आपण काय पाहिलं की आपल्याला अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत कुठलीही व्यक्ती जर या संशोधनाच्या कामासाठी गरजेची लागली तर त्या व्यक्तीचं शुल्क आपल्याला द्यावं लागणार. ही जी शुल्क आहेत हे सर्व शुल्क विशेषज्ञ आणि सल्लागार शुल्क याच्या अंतर्गत येतात. पुढचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे दस्तऐवजीकरणाचा खर्च. दस्तऐवजीकरण म्हणजे काय की आता आडनाव शोधायचं आहे, तर आडनाव तुम्ही काय हवेमध्ये नाही शोधू शकणार, कुठेतरी कागदावरच त्याचा मागमूस लागणार मला. आणि पुरावा म्हणून आपण काय दाखवणार, कागदच दाखवू शकतो, दुसरी कोणती गोष्ट दाखवणार. त्याच्यामुळे ज्या वेळेला आपल्याला हे आडनाव शोधावं लागतं तेव्हा बऱ्याचदा काही प्राचीन दस्तावेज असतात ते खरेदी करावे लागतात. पुस्तकं खरेदी करावी लागतात जुन्या काळामध्ये लेखकांनी लिहिलेली, कारण ती दुर्मिळ असतात, तुम्हाला वाचनालयामध्ये मिळत नाहीत. ऑनलाईन ती आलेली नसतात याच्यामध्ये ई बुकच्या फॉर्मॅटमध्ये, कारण मुळातच दुर्मिळ आहेत, जुनी पुस्तकं आहेत आणि त्यांचा तेवढा खप पण नसतो मार्केटमध्ये. त्यामुळे त्याचं कोणी पुस्तकं छापायच्या पण भानगडीत प्रकाशक पडत नाहीत. त्यामुळे ज्या प्रती उपलब्ध आहेत त्या प्रती ज्या किमतीला मिळतील त्या किमतीला घेऊन विकत घ्याव्या लागतात. या प्राचीन दस्तावेजांच्या खरेदीला पण मोठा खर्च येतो. दुसरी गोष्ट काय आहे की आता प्राचीन दस्तावेज मला सापडला पण तो अस्सल आहे का नाही. मग अस्सल दस्तावेज जर एखाद्या ठिकाणी असेल, म्हणजे आपण एखाद्या आडनावाचा शोध घेतो आणि त्या आडनावाचा उल्लेख कधीतरी 14व्या-15व्या शतकामध्ये एखाद्या कागदामध्ये आलेला आहे, कोणत्याही प्रकारचा कागद असेल, तर तो अस्सल कागद जो असेल, तर अस्सल कागद जर मला मिळवायचा असेल, दस्तावेज मिळवायचा असेल आणि समोरच्या माणसाची देण्याची इच्छा असेल, विकायची इच्छा असेल, शक्यतो कोणी विकत नाही, पण एखादा अडाणी माणूस असेल ज्याला त्याची किंमत नाही, पैसे भेटतात म्हणून विकायला तयार होतो, किंवा एखाद्या माणसाला वाटतं की चला आम्हाला 4 पैसे मिळतात मी कशाला नाही म्हणू, तसा पण कागद घरातच पडून राहिला, अशा वेळेला तो अस्सल दस्तावेज मिळवायला पण आपल्याला खर्च करावा लागतो. त्याच्या पुढचा जो खर्च आहे तो म्हणजे काय की आता हा अस्सल दस्तावेज मला मिळाला, पण मी तो प्रमाणित करून कोणाकडून घेईन, कोण मला सांगणार की हा दस्तावेज खरा आहे का खोटा आहे. म्हणजे प्रमाणित करण्यासाठी पण बऱ्याचदा आपल्याला शासकीय, प्रशासकीय, ऐतिहासिक तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते, त्यांचे सही शिक्के घ्यावे लागतात, त्यांच्या शिफारसी घ्याव्या लागतात. ते प्रमाणित कागदपत्र मिळवण्यासाठी करून घेण्यासाठी खर्च आहे जे आपल्याला मिळालं आहे ते, किंवा आधीच जी कागदपत्र आहे जी कोणी तज्ज्ञांनी प्रमाणित केलेली आहेत ती कागदपत्र आपल्याला वाचायला मिळावी किंवा अभ्यासाला मिळावी याच्यासाठी पण पुष्कळ वेळा पैसे भरावे लागतात. त्याच्यानंतर जी प्रमाणित कागदपत्र असतात त्या प्रमाणित कागदपत्रांच्या आपल्याला कॉपी बनवाव्या लागतात, बऱ्याचदा झेरॉक्स कॉपी बनवाव्या लागतात, प्रतिलिपी बनवाव्या लागतात, त्याच्यासाठी पण खर्च येत असतो. ही जी कागदपत्र आपल्याकडे गोळा होतात ती फार विस्तृत मोठ्या प्रमाणामध्ये गोळा होतात. ही कागदपत्र जी गोळा झालेली आहेत त्या कागदपत्रांची जुनी कागदपत्र, नवी कागदपत्र अशी विभागणी करून त्यांचं वेगळं रेकॉर्ड किपिंग करण्यासाठी पण आपल्याला खर्च येत असतो. दुसरा जो खर्च आहे तो म्हणजे कागदपत्र जी मला सापडतात ती कागदपत्र मला नव्याने त्यांची मांडणी करावी लागते, त्यांची परत देखभाल करावी लागते. एखादा अस्सल कागद मी घेऊन आलो किंवा बरीच माहिती माझ्याकडे गोळा होते, पुस्तकं गोळा होतात जेव्हा मी संशोधन करतो त्यावेळेला, ती पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं व्यवस्थित कुठेतरी कपाटामध्ये लावून ठेवावी लागतात, किंवा जे कागद मिळतात ते कागद व्यवस्थित त्याचं फायलिंग करून व्यवस्थित ठेवावे लागतात. त्याच्यासाठी पण खर्च येतो, छोटा खर्च असो किंवा मोठा खर्च असतो, खर्चच आहे. अजून बऱ्याचदा काय होतं की काही जुनी हस्तलिखितं असतात की कागद वेगळा आहे पण हाताने लिहिलेली किंवा ताडपत्रावर लिहिलेली काही जुनी हस्तलिखितं असतात. ती हस्तलिखितं वाचण्यासाठी, मिळवण्यासाठी किंवा जिथे कुठे आहे तिथे जाऊन वाचण्यासाठी
त्यांची ती प्रत वाचण्यासाठी पण आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं आणि तिथेच जाऊन ती हस्तलिखित ताडपत्रावर भूर्जपत्रावर लिहिलेली वाचावी लागतात. त्याचा पण आपल्याला वेगळा खर्च करावा लागतो. अनेकदा काय होतं की कोणीतरी सांगतं की तुमचं आडनाव आहे ते अमुक एका पत्रामध्ये लिहिलेलं आहे, तो जुना दस्तावेज आहे किंवा जुनी नोंद आहे, कुठेतरी माझ्या पूर्वजांकडे आहे किंवा माझ्या घरामध्ये होती. कोणीतरी म्हणतो त्या गावात तुम्हाला मी नाव सांगतो, त्या पाटलाच्या घरामध्ये जा, तिथे तुम्हाला ते सापडेल. कोणीतरी म्हणतो आमच्याकडे नाही, पोलीस पाटलाच्या घरामध्ये जा, तुम्हाला ती जुनी नोंद त्याच्याकडे सापडेल. त्या जुन्या नोंदी ज्या आहेत त्या जुन्या नोंदी आहेत कुठे ना कुठेतरी गावामध्ये विखुरलेल्या आहेत. तर त्या शोधण्याचा पण खर्च आहे, तो तुम्हाला प्रत्येक घरनघर हुडकत जावं लागतं, विचारत जावं लागतं. आहे का रे बाबा, तुझं नाव ऐकलं, तुझ्याकडे कळलं, कोणीतरी सांगितलं तुमच्याकडे आहे म्हणून, अशी सर्व चौकशी करत करत जावं लागतं. त्या जुन्या नोंदी शोधण्याचा पण काय होतोय, चौकशीचा एक खर्च असतो, तो पण खर्च संशोधकाला करावा लागतो. अनेकदा काय होतं की वंशावळीमध्ये ज्या नोंदी असतात, जुन्या नोंदी, त्या जुन्या नोंदी अफाट असतात. म्हणजे जर तुम्ही एखादा आडनाव शोधायचा प्रयत्न केला तर त्याच्याबरोबर काय होतं की कोणाला तरी बातमी लागते की अरे हा मनुष्य आपल्या आडनावाचा शोध करतोय. मग आधी काय होतं, कुटुंब गोळा होतं, मग भावकी गोळा होते, मग गाव गोळा होतं, मग त्या आडनावाची माणसं ज्या ज्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये राहिलेत ते सगळे लोक गोळा होतात. मग त्या सगळ्यांच्या वंशावळ्या एकत्र केल्या, त्यांची कुळगोत्र सगळी एकत्र केली, देवक एकत्र केलं, जमिनीचे रेकॉर्ड एकत्र केलं, तर हे सगळं काय होतं, प्रचंड माहिती जमा होते. त्याचं विश्लेषण करणं लांबच राहिलं, पण संकलन करण्यासाठी म्हणजे ही माहिती गोळा करण्यासाठी आणि गोळा केलेली माहिती व्यवस्थित वर्गवारी करून ठेवण्यासाठी त्याला पण बराच खर्च येत असतो. कारण माहिती जी असते कोणी तुम्हाला तुमच्या घरी आणून देत नाही, कागदपत्र तुम्हाला कधी कोण तुमच्या घरी आणून देत नाही, कुरिअरने पाठवायची पण तसली घेत नाहीत माणसं, तुम्हालाच जाऊन ते कागदपत्र त्याच्या घरी जाऊन आणावं लागतं. मग ही जी माहिती आपण गोळा करतो याला पण भरपूर खर्च येत असतो. अनेकदा काय होतं की आता ही माहिती गोळा केल्यानंतर आता मला या माहितीची अचूकता तपासायची. तर मी एखाद्या गोष्टीमध्ये काय आहे की आपण म्हणू की मी एखाद्या गोष्टीमध्ये तज्ञ मास्टर आहे आडनाव शोधण्याच्या बाबतीमध्ये, पण सगळ्याच गोष्टीमध्ये मी तज्ञ असू शकणार नाही. बऱ्याचदा काय होतं की ज्या गोष्टीमध्ये आपण तज्ञ नाही होत आणि आपल्याला आपण जी काही कागदपत्र गोळा केलीत किंवा जे काही निष्कर्ष काढलेले ते आपल्याला तपासायचे, तर त्यावेळेला काय करावं लागतं मला, त्यावेळेला मला त्या संशोधनांच्या नोंदीची अचूकता तपासण्यासाठी दुसऱ्या काही तज्ञांची मदत घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी पण बरेचदा पैसे खर्च होतात. याच्यानंतर काय होतं की काही ऐतिहासिक नोंदी ज्या असतात त्या तुम्हाला बघायलाच मिळत नाहीत, अस्सल पण बघायला मिळत नाही, त्याची नक्कल प्रत पण बघायला मिळत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं की जिथे कुठेहून या नोंदी आहेत, कोणत्या मंडळामध्ये आहेत, कुठल्या व्यक्तीकडे आहेत, खाजगी संग्रहालयामध्ये आहेत, तिथे जाऊन त्यांच्याशी करार करावा लागतो, काहीतरी अनुबंध करावा लागतो. मी काय करेन की या नोंदी आहेत, एवढे दिवस मी माझ्याकडे ठेवेन, अभ्यास करेन, तुम्हाला परत आणून देईल किंवा त्याचं एवढं शुल्क देईल, त्याच्याबद्दल कोणाला तरी जामीनदार ठेवेल आणि नासधूस झाली तर जबाबदारी माझी. अशा प्रकारे पण तुम्हाला बऱ्याचदा काही संस्थांशी व्यक्तींशी करार करावा लागतो आणि त्यांच्या अटीवर जाऊन तिथे त्याचं संशोधन करावं लागतं. ते अनुबंध आणि करार जे केले जातात त्याला पण खर्च येतो, तो पण खर्च संशोधनामध्ये करावा लागतो. काही नोंदी ज्या असतात त्या काही नोंदी प्रत्यक्ष नसतात किंवा जोडलेल्या नसतात तुमच्या आडनावाशी, पण त्या पर्यायवाचक असतात. म्हणजे काहीतरी दुसरा एखादा पर्याय असतो, तो पर्याय कुठेतरी आपल्या आडनावाशी जुळू शकतो. किंवा दुसरी एखादी समाजातली संरचना असते, ते संरचनेमध्ये त्या संरचनेमध्ये आपल्याला आडनावाचं रहस्य आपलं दडलेलं असतं. तर या पर्यायवाचक आणि संरचनात्मक ज्या पण नोंदी असतात त्या पण नोंदी आपल्या आडनावाशी सरळ सरळ संबंधित नसतील तरी त्यांचा अप्रत्यक्ष कुठे ना कुठेतरी आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा माहिती मिळू शकते, एखादा माग लागू शकतो, आपण लीड मिळणं म्हणतो. त्यामुळे या नोंदींचा पण पुळा करण्यासाठी आपल्याला खर्च येत असतो. दुसरी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की हे जे प्राचीन कागदपत्र असतात ते जसे जसे दिवस जातात आणि तसे तशी त्यांची किंमत वाढत असते. कारण दिवस जसे जसे वाढत जातात तसे तसे ते कागदपत्र जास्तीत जास्त दुर्मिळ मानलं जातं. त्यामुळे आज जर एखादं कागदपत्र किंवा दुर्मिळ पुस्तक मला 100 रुपयाला भेटत असेल, ते जर तुम्ही 2 वर्षांनी शोधायला गेला कदाचित 1000 रुपयाला पण होऊ शकतं. ते कारण त्याची प्रतच उपलब्ध नसते. म्हणजे या ऐतिहासिक दस्तावेजांच्या दुर्मिळतेमुळे त्यांचं मूल्य नेहमी वाढत असतं, किंमत वाढत असते. त्यामुळे ती किंमत चुकवावीच लागते तुम्हाला ती गोष्ट घेण्यासाठी. कारण जोपर्यंत आपण स्वतःच्या डोळ्याने पाहत नाही किंवा वाचत नाही, त्याचा अर्थ काढत नाही, तोपर्यंत आपण ते जे दस्तावेज आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. बऱ्याचदा कोणीतरी म्हणतं की त्या पुस्तकामध्ये लिहिले असा असा संदर्भ आहे. एखाद्या व्यक्तीने संदर्भ दिलाय म्हणून आपण तो संदर्भ पुढे वापरू शकत नाही. त्याने ज्या गोष्टीचा संदर्भ दिलाय ते पुस्तक विकत घेऊन वाचावं लागतं. त्या पुस्तकाच्या किमती दिवसेंदिवस वाढत जातात दुर्मिळतेमुळं, तर तोही खर्च आपल्याला करावा लागतो. अनेकदा काय होतं की हे जे आपण पुरातन दस्तावेज गोळा करतो ते आपल्याकडेच कोणी वाळवीने खाऊ नयेत, गोळा करून घेऊन आलेले, दुर्लक्ष होऊ नये, त्याच्यावर धूळ जमू नये. बरेचदा पेपर असतात ते जीर्ण शीर्ण असतात, फाटलेले असतात, तर त्यांची निगा राखावी लागते, त्यांची तेवढी बर्दाश्त ठेवावी लागते, त्यांचं संरक्षण करावं लागतं, त्यांचं संवर्धन करावं लागतं. तर ते संरक्षण आणि संवर्धन करण्यामध्ये पण काय होतो, बऱ्याचदा खर्च येत असतो.
अनेकदा आपल्याला काय होतं की काही डॉक्युमेंट असतात ती सपोर्टिंग डॉक्युमेंट लागतात, म्हणजे मला काही जुनी चित्र लागतात, काही नकाशे लागतात, काही वर्तमानपत्रामध्ये जुने छापून आलेले लेख लागतात. तर ही जी काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत ही सहाय्यक कागदपत्र आपण म्हणतो. ही सहाय्यक कागदपत्र पण शोधायला, हुडकायला, गोळा करायला आणि परत त्यांचं विश्लेषण करायला आपल्याला वेळ लागतो. त्याला पण आपल्याला काही खर्च येत असतो. अनेकदा असं असतं की काही कागदपत्र असतात ती वैयक्तिक संग्रहाचा भाग असतात, म्हणजे एखाद्या माणसाने काय केलं असतं, लिलावामध्ये एखाद्या अस्सल पत्र विकत घेतलेलं असतं. आता मला ते पत्र वाचायचं माझ्या अभ्यासासाठी, तर मला ते जे काही खाजगी कुटुंबामध्ये त्यांनी याचा संग्रह केला असेल वैयक्तिक स्वरूपात, तर त्यांनी जर त्याचं काही मूल्य ठेवलं असेल कोणाला वाचायला देण्यासाठी, तर ते पैसे चुकवावे लागतात. त्याला आपण नाईलाजाने काही करू शकत नाही. तर तो पण खर्च बऱ्याचदा काय होतो, वाढतो. अनेकदा काय होतं की जे दस्तावेज असतात ते दस्तावेज कायदेशीर आहेत का नाही, किंवा कायदेशीर दस्तावेज कुठला आहे, फार करून हे काय होतं जमिनीच्या मालमत्तेच्या संदर्भात होतं की मला तो कायदेशीर दस्तावेज पाहिजे, मला त्याची मूळ कॉपी नकोय, किंवा मला त्याची नक्कल नकोय, आणि ती अस्सल आहे का नाही तो वेगळा मुद्दा आहे, पण ही कायदेशीर कागदपत्र मांडलं जातं कोर्टामध्ये ते मला बघायचं आहे. ते कायदेशीर दस्तावेज मिळवण्यासाठी पण बऱ्याचदा काय करावा लागतो, खर्च करावा लागतो. अनेकदा आपल्याला एखादी माहिती मिळवण्यासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिराती पण द्याव्या लागतात की अमुक अमुक माहितीची गरज आहे. आपण बऱ्याचदा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो, फेसबुक ग्रुपवर टाकतो, आपल्या चॅट ग्रुपवर टाकतो, तिथून काही माहिती मिळते आपल्याला. पण काही गोष्टींना आपल्याला आवाहन करावं लागतं समाजाला की या गोष्टीचा आपल्याला संशोधनाची गरज आहे, तुमच्याकडे काही माहिती असेल तर कळवावी. काही वेळेला वृत्तपत्रामध्ये जाहिराती द्याव्या लागतात, तर त्याचा पण आपल्याला खर्च करावा लागतो. दुसरा एक गोष्ट आहे ती अशी आहे की संशोधनाचे आपण जे हे संशोधन केलेलं आहे त्याचे जे काही निष्कर्ष निघालेले आहेत ते निष्कर्ष पण आपल्याला व्यवस्थित लिहून ठेवावे लागतात, त्याची फाईल व्यवस्थित बनवावी लागते. अनेकदा त्याची रिव्हिजन होते मूळ निष्कर्षाची. बऱ्याचदा ते लिहून काढलेल्या गोष्टी आपल्याला टाकून देतो, आपण परत नव्याने लिहितो, नवीन काही गोष्टी कळतात म्हणून. तर हे जे काही दस्तऐवजीकरण करतो आपण आपल्या निष्कर्षाच्या संशोधनाच्या, त्याच्या ते करण्यासाठी पण पुष्कळ खर्च असतो, तोही आपल्याला करावा लागतो. पुष्कळ वेळा काय होतं की काही कागदपत्र असतात ते आपल्याला ऑनलाईन मिळतात. तुम्हाला कुठे फेसबुकवर कोणतरी लिहिलं असेल, कोणत्या तरी वेबसाईटवर असेल, कोणीतरी छापलं असेल, तर ऑनलाईन ते मिळतं. तर हे ऑनलाईन जे कागदपत्र मला मिळालेलं आहे ते खरं कशावर, किंवा त्याची सत्यता कशी तपासून पाहणार, तर ते प्रमाणित करण्यासाठी मला तज्ज्ञांकडे पाठवावं लागतं, आणि ते तज्ज्ञांकडे जे आपण पाठवतो त्या तज्ज्ञांना पण आपल्याला पैसे द्यावे लागतात. हे सगळं झाल्यानंतर आपण आपल्या संशोधनाचा एक तपशीलवार अहवाल तयार करतो. समजा संशोधन 5 वर्ष चाललं, तर पहिल्या दिवसापासून 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपण जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचा आपल्याला व्यवस्थित तपशीलवार अहवाल लिहावा लागतो की कुठल्या दिवसाला काय झालं, किंबहुना कुठल्या महिन्याला काय झालं, कोणती कागदपत्र मिळाली, कोणती कागदपत्र खरी ठरली, कोणती खोटी ठरली, काय निष्कर्ष निघाला. तर हा अहवाल बनवायला पण खर्च येतो, कारण ते तज्ज्ञ माणसाचंच काम आहे. ते कोणाला कारकुनावर ते काम सोपून चालत नाही, त्याला भरपूर वेळ जातो. दुसरी गोष्ट ही आहे की हे जे अहवाल मी बनवला किंवा मी संशोधन करून मी काहीतरी निष्कर्ष काढले, तर मी म्हणतो म्हणून काही ते खरे होणार नाही, किंवा मला वाटलं म्हणून ते खरे होणार नाही. तर हे लोकांना दाखवले पाहिजे, ते तज्ज्ञांना दाखवले पाहिजे. कुठल्या तरी आपण म्हणतो की संशोधन करणाऱ्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या संशोधन संस्थेकडे ते सुपूर्द केले पाहिजेत, आणि त्यांच्याकडून त्याचं आपल्याला काय करावं लागतं की प्रमाणित करून घ्याव्या लागतात त्या गोष्टी. ते संशोधनाचा परिणाम ज्या वेळेला आपण असा जगासमोर ठेवतो त्यावेळेला जग काय म्हणतं, आणि जगाने जर ती गोष्ट ऍक्सेप्ट केली, किंवा ज्या आपण म्हणतो की तज्ज्ञांच्या समितीने ती गोष्ट ऍक्सेप्ट केली, तर मग आपण जे संशोधन केले ते खरं का खोटं ठरतं. हे प्रकाशन करण्यासाठी तुमच्या संशोधनाचं त्याचं दस्तऐवजीकरण करण्यासाठी, त्या वेगवेगळ्या संस्थांना प्रमाणित करण्यासाठी, सादर करण्यासाठी पण खर्च येत असतो. तो पण मोठा खर्च असतो, आपल्याला कळत नाही, पण कारण ते त्या ज्या संस्थेला जे पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते बनवून त्यांना द्यावं लागतं. मग ते प्रमाणित करणार का नाही, किंवा त्याला मान्यता देणार का नाही, संशोधन तुमचं हे खरोखर सत्य आहे का, इतिहास आहे का, मिथ्या आहे हे ठरवणार. आणि जेव्हा एकापेक्षा जास्त संस्था अनेक विचारवंत त्या संशोधनावर तुमच्या स्वतःच्या सहीची मुद्रा उमटवतात किंवा होकाराची मुद्रा उमटवतात, त्यावेळेला ते संशोधन खऱ्या अर्थाने काय म्हणू शकतो आपण, खरं झालेलं आहे, तुमचं आडनाव आपण खरं शोधलेलं आहे. अनेकदा काय होतं की जेव्हा हे संशोधन प्रकाशित होतं, हे खरं आहे, सत्य आहे, असे बरेच आपल्याला सर्व लोकांची मान्यता मिळते तज्ज्ञांची, त्यावेळेला सरकारला पण आपल्याला विनंती करावी लागते की हे जे संशोधन आहे ते तुम्ही शैक्षणिक साहित्यामध्ये कुठेतरी सहभागी करा. जर सरकारने नवीन संशोधन काहीतरी सरकार आपलं जे असेल, म्हणजे आडनावाबद्दल नवीन माहिती आपण गोळा केली, ती कुठल्या तरी शैक्षणिक साहित्यामध्ये जर सहभागी केली, त्यांनी कुठल्या तरी अभ्यासक्रमामध्ये टाकली, तर तिला आपोआपच एक अधिकृतता प्राप्त हो. बऱ्याच नवीन संशोधित गोष्टी अशा प्रकारे शैक्षणिक साहित्यामध्ये टाकलेल्या किंवा प्रकाशित केलेल्या आपल्याला आढळून येतात. आता हे काय झालं की आपण जे संशोधन केलं ते आपण आपल्या आजूबाजूच्या संस्थांमध्ये किंवा भारत देशामध्येच करतोय. मला जर माझ्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता हवी असेल, म्हणजे मी एखाद्या आडनावाचा नवीन शोध लावला किंवा मी एखाद्या आडनावाचा मूळ शोधलं, मोठी PhD सारखा एक प्रबंध सादर केला,
तो तुम्ही आंतरराष्ट्रीय संस्थांकडे पण ठेवू शकता. तुम्ही आंतरराष्ट्रीय गोष्टींची जी वंशावळी निर्माण करण्याच्या काही वेबसाईट्स आहेत, त्या संस्था आहेत, त्यांना सादर करू शकता. त्यांच्यामध्ये तुम्ही माहिती भरू शकता. त्यांच्याकडून तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता तुमच्या संशोधनाबद्दल, की हा या आडनावाबद्दल मी संशोधन केलेलं आहे, त्याचा मी हा अर्थ काढलेला आहे. हे प्रमाणपत्र बाहेरच्या एखाद्या तज्ज्ञ देशाच्या बाहेरच्या पण एखाद्या तज्ज्ञ संस्थेने त्याचा अभ्यास करणारे आपल्याला दिलं, की नाही हे संशोधन खरं आहे, या व्यक्तीने जो आडनावाचा शोध लावलेला आहे किंवा मूळ सांगितलेलं ते खरं आहे. तर त्याची प्रामाणिकता आपण म्हणतो किंवा तथ्यांश म्हणतो त्यातला, तो वाढतो. समाज मनामध्ये त्याच्याबद्दल एक पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह तयार होतो त्या संशोधनाबद्दल. कारण अनेक संस्थांनी प्रादेशिक, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय असं एक मुखाने त्या संशोधनाला पाठिंबा दिलेला असतो, की अमुक अमुक व्यक्तीने संशोधन केलेलं आहे आडनावाचं आणि हे मूळ सांगितलंय, ते मूळ असंच आहे, त्या व्यक्तीने काढलेला निष्कर्ष काय योग्य आहे. तर हा सगळा काय झाला, की दस्तऐवजीकरणाचा खर्च झाला. हे वेगवेगळ्या कारणासाठी जे दस्तावेज बनवायला लागतात त्याच्यासाठी वेगळे वेगळे खर्च येऊ शकतात. आता आपण तिसरा मुद्दा आहे मूळ त्याच्याकडे, तो म्हणजे मूळचा तुमचा संशोधन खर्च. आता संशोधन खर्च म्हणजे काय, की तुम्ही जे काही संशोधन करता त्याच्यासाठी संशोधन निधी लागतो. त्याचं कारण सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणू शकत नाही आपण. कोणी म्हणून जास्त काळ आपल्या घरातले खिशातले पैसे टाकून संशोधन करू शकत नाही. संशोधनासाठी खर्च येतोच तो, आणि तो निधी गोळा करण्यासाठी बऱ्याचदा प्रायोजक लागतात, स्पॉन्सर लागतात. तर तो संशोधन निधीचा पण एक खर्च असतो. संशोधन निधी गोळा करण्यासाठी जे आपल्याला कागदपत्र करावी लागतात, प्रोसेस करावी लागते त्याचं. दुसरी गोष्ट, या संशोधनासाठी एखादी व्यक्ती वेळ देते किंवा एखादी टीम वेळ देते पूर्णच्या पूर्ण. त्याच्यासाठी एक गहन संशोधन करण्यासाठी भरपूर वेळ लागतो, भरपूर संसाधनं लागतात. त्या टीमला तुम्ही ती संसाधनं पुरवाल, त्या तज्ज्ञ व्यक्तीला पुरवाल, तर ती व्यक्ती काहीतरी काम करेल. तर त्याचाही एक खर्च वेगळा असतो. बऱ्याचदा काय होतं, की एखादी गोष्ट आपल्याला फक्त सापडली म्हणून किंवा मिळाली म्हणून चालत नाही. तिचा विस्तृत शोध घ्यावा लागतो, अनेक अंगाने तिचा विचार करावा लागतो. तर त्या अनेक अंगाने विचार करण्यासाठी आणि खोलामध्ये जाऊन एखाद्या गोष्टीचा विस्तृत शोध घेण्यासाठी नेहमीच्या संशोधनापेक्षा थोडा जास्त खर्च येतो. तो खर्च पण आपल्याला कधी कधी करावा लागतो. अनेकदा काय होतं, की आपण ज्या पद्धतीने संशोधन करतो पारंपरिक पद्धतीने किंवा आपल्याला जे शाळेमध्ये शिकवलं गेले त्या पद्धतीने, पण बऱ्याचदा नवीन नवीन पद्धती असतात, त्या नवीन नवीन पद्धती आपल्या समाजामध्ये आलेल्या दिसतात. तर या नवीन नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागतात आणि या नवीन पद्धतीने पण आपल्याला काय करावं लागतं, संशोधन करावं लागतं. त्याचाही नवीन पद्धत शिकण्याचा आणि ती परत नवीन पद्धत वास्तवात आणण्याचा आपल्या संशोधनाच्या बाबतीमध्ये खर्च वेगळा असतो. अनेकदा काय होतं, की आपल्याला अभ्यासासाठी अनेक साधनांची खरेदी करावी लागते. संशोधन करायचं म्हटलं की तुम्हाला अभ्यासासाठी अनेक गोष्टी लागतात. तिथे अगदी तुमचं पेन, पेन्सिल पासून, पुस्तकांपासून सगळ्या गोष्टी आल्या, अनेक गोष्टी लागतात. ते या अभ्यासाच्या साधनांच्या खरेदीसाठी पण खर्च येतो. अनेकदा काय होतं, की आपण हे संशोधन करतो, ते संशोधन आपल्याला काय करायचं असतं, की त्याचा एक मोठा प्रबंध बनवायचा असतो, ते प्रिंट करायचा असतो. त्या प्रिंटिंगला पण बऱ्याचदा भरपूर खर्च येतो. कारण काय होतं, की एखादी गोष्ट चुकते, मागं पुढं होते, परत ती पानं बदलावी लागतात, चॅप्टर बदलावे लागतात, निष्कर्ष लिहावे लागतात, वाचल्यावर काही गोष्टी समजतात. त्या प्रिंटिंगचा पण खर्च काय असतो संशोधनासाठी मोठा असतो. पुष्कळशी वैज्ञानिक आपल्याला म्हणतो, की उपकरणं किंवा तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे, ज्याच्यामुळे आपण आडनावांच्या शोधाच्या मध्ये मदत होऊ शकते किंवा आडनावांच्या शोधासाठी आपण या गोष्टी वापरू शकतो. ही वैज्ञानिक उपकरणं आणि तंत्रज्ञान वापरण्यासाठी पण आपल्याला काही खर्च येत असतो. वैज्ञानिक विश्लेषण हा एक भाग असतो. आता वैज्ञानिक उपकरणं आपण बोललो म्हणून, की आडनावाचा मला इतिहास शोधायचा, तर मी पारंपरिक पद्धतीने शोधेल, मी सामाजिक सांस्कृतिक पद्धतीने शोधेल, मी अधिकारिक पद्धतीने कागदपत्रांवर शोधेल. पण वैज्ञानिक पद्धतीने शोधणं एक वेगळीच गोष्ट. की वैज्ञानिक पद्धतीने त्याचा इतिहास शोधण्यासाठी किंवा त्याचं वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी, की आडनावाचं मूळ मला सापडलंय, त्याचं पुराव्यासहित सादर वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी पण तज्ज्ञ माणसाची गरज लागते. तिथे पण आपल्याला खर्च येत असतो. पुष्कळ वेळा काय होतं, की हे वंशावळी किंवा इतिहास संशोधनाच्या संदर्भामध्ये काही विशेष अभ्यासक्रम तयार केलेले असतात आणि दरवेळेला काही ना काही नवीन माहिती त्या अभ्यासक्रमामध्ये वाढत असते, नवीन नवीन अभ्यासक्रम येत असतात. तर संशोधकाला नेहमी शिकत राहावं लागतं. तर आत्ताच्या काळामध्ये नवीन काय आलंय जे मला माझा आडनाव शोधण्यासाठी उपयोगी पडेल, नवीन अभ्यासक्रम कुठला आलाय सरकारचा, तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पण संशोधकाला बऱ्याचदा खर्च करावा लागतो. अनेक वेळेला काय होतं, मागाशी मी म्हटलं तसं, की माझ्या आडनावाचं मूळ मला माझ्या गावात, माझ्या भाऊकीत, माझ्या तालुक्यात, जिल्ह्यात, माझ्या राज्यामध्ये, माझ्या देशामध्ये सापडेल असं नाही. कधी कधी मला देशाच्या बाहेर पण जावं लागतं शोध करायला. तुम्ही गावाच्या बाहेर पडला तरी पण खर्चाला सुरुवात होते. मग तुमचा शोध जर देशाच्या बाहेर गेला तर किती खर्च येईल त्याचा आपण विचार करू शकतो. तर तिथेही आपल्याला गरज लागते. जर आपल्याला आपले गावाचं शिवार सोडून बाहेर जर तुमच्या आडनावाचा शोध कुठेही घ्यायचा आहे, तुमचा मीटर पडला समजायचं, जाणं येणं, खाणं पिणं सगळ्या गोष्टीचा तो खर्च आपल्याला करावा लागतो. पुष्कळ वेळा काय होतं, की काही गोष्टींचं पुरातत्व उत्खनन करावं लागतं. काही शिलालेख वाचण्याची पद्धत आहे, ते स्पष्ट दिसत नसतात. तर ते दिसण्यासाठी काही पद्धतीने त्यांचं
प्रोसेस करून ते शिलालेख वाचावे लागतात. अनेक कागदपत्र जुनी झालेली असतात, ती जुन्या कागदपत्रांवर काही अक्षर दिसत नसतात. ते कागदपत्रांचा मूळ न हरवता किंवा त्याला धक्का न पोहोचवता, कुठली खराबी न करता काही वैज्ञानिक पद्धतीने ते कागदपत्र तुम्ही वाचायचं असतं. ते उत्खनन आणि ते कागदपत्र वाचण्यासाठी जे तुम्ही धडपड करता त्याच्यासाठी पण पैसे लागतात, त्याचा पण आपल्याला खर्च येत असतो. दुसरी गोष्ट ही आहे की वेगवेगळ्या संशोधन संस्थांकडून आपल्याला काय करावं लागतो, अहवाल मागवावा लागतो. म्हणजे मी एखाद्या आडनावाचा शोध घेतो, तर त्या आडनावाशी संबंधित कागदपत्र समजा वेगवेगळ्या दप्तरांमध्ये आहेत, वेगवेगळ्या इतिहास संशोधक मंडळांमध्ये आहेत, कोणाकडे खाजगी लोकांकडे आहेत, तर मला त्यांच्याकडून त्यांचं मत मागवावं लागतं किंवा त्यांचा अहवाल मागवावा लागतो की या आडनावाबद्दल माझं असं असं मत आहे. तुमच्याकडे हे आडनाव तुमच्या एका कागदपत्रामध्ये आहे नोंदलेलं, मला माहिती आहे, तुम्ही तुमचा एक अहवाल बनवून मला त्याच्यावर सांगा. दुसरी गोष्ट काय होते की जे काही संशोधन आपण करतो त्याचा सतत पाठपुरावा करावा लागतो. एक माणूस सतत त्यालाच मागे लावून ठेवावा लागतो नियोजनासाठी, की ज्याला आपण प्रशासकीय नियोजनाचं काम म्हणतो, की अनेक गोष्टी या संशोधनामध्ये एकाच वेळी चालत असतात, अनेक पातळीवर चालत असतात. तर त्याचा सतत पाठपुरावा करण्यासाठी एका तज्ज्ञ व्यक्तीची गरज लागते, ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल आहे. तिथेही आपल्याला त्याचा खर्च येत असतो. काही काही जे संशोधनाचे प्रकल्प असतात ते दीर्घकालीन प्रकल्प असतात, ते थोडक्यामध्ये संपतच नाही. मी काही काही आडनावांचा अर्थ तुम्हाला कधी सापडला तर 6 महिन्यात सापडेल, नाही सापडला तुम्हाला 5 वर्ष 10 वर्ष पण त्याच्या मागे लागावं लागेल. जे प्रश्न तुमच्यासमोर उभे आहेत, जे आव्हानं तुमच्यासमोर उभे आहेत, त्यांचं जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला दीर्घकाळ त्याच्यावर काम करावं लागतं. तर असं जे आपण दीर्घकाळ जे प्रकल्प चालतात किंवा रेंगाळतात त्यांचा पण खर्च संशोधनाचा वाढतो, तो आपल्याला करावा लागतो. काही वेळेला काय होतं की या संशोधनाच्या कामासाठी सरकार अनुदान देतं, काही वेळेला खाजगी अनुदानं मिळतात. पण हे अनुदान मिळवणं ही पण एक स्वतःमध्ये वेगळीच पद्धत आहे. त्याचा पाठपुरावा करणं, त्यांना कागदपत्र पोहोचवणं, तो अर्ज करणं, या सगळ्या गोष्टींसाठी पण खर्च आणि वेळ द्यावा लागतो, एखादा माणूस लावावा लागतो त्या कामासाठी. तिथेही आपल्याला खर्च येऊ शकतो. पुष्कळ वेळा काय होतं की मी जिथे संशोधन करायला जातो त्या संशोधन करताना मला तिथल्या स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीशिवाय मला काम करता येत नाही अनेक ठिकाणी. ती स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेण्यासाठी पण काही ठिकाणी आपल्याला पैसे खर्च करावे लागत असतात. ते ज्यांचं शुल्क असतं ठरवलेलं ते आपल्याला द्यावं लागतं. आता हे जे स्थानिक प्रशासनाचं शुल्क आहे त्याचप्रमाणे वेगवेगळी सदस्यता आणि परवानगी शुल्क पण आपल्याला द्यावी लागतात. ती कोणती कोणती परवाना शुल्क आहेत किंवा सदस्यतेची शुल्क आहेत जी द्यावी लागतात त्याचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊया. तर पहिलं जे संशोधन शुल्क आहे ते म्हणजे आपल्याला काय करावं लागतं की मगाशी मी म्हटलं की एखाद्या ठिकाणी जाऊन संशोधन करण्यासाठी त्या ठिकाणी मला शुल्क भरावं लागतं. त्यांचं जे काय असेल ते, मी ज्या ठिकाणावर जातो, मी त्या साईटवर जातो, मी एखाद्या घरामध्ये जातो किंवा एखाद्या वाड्यामध्ये जातो, जुन्या मंदिरामध्ये जातो, तर ज्याच्या ताब्यामध्ये ते मंदिर असेल, सरकारच्या ताब्यामध्ये असेल, तिथल्या खाजगी ताब्यामध्ये त्यांचं जे काही शुल्क असेल ते आपल्याला त्यांची परवानगी मिळवण्यासाठी द्यावं लागतं. त्यानंतर अनेकदा अनेक सरकारी आणि खाजगी आर्काइव्ह आपण ज्यांना म्हणतो, जिथे कागदपत्र आपली सर्व साठवून ठेवलेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात जे असं म्हणतात 4 कोटी कागदपत्र जी वेगवेगळ्या आर्काइव्हमध्ये आहेत, त्या आर्काइव्हमध्ये जाऊन ते कागदपत्र शोधण्यासाठी पण बऱ्याचदा काय करावं लागतं, त्या आर्काइव्हचं जे शुल्क असतं ते शुल्क भरावं लागतं. कुठेही तुम्हाला फ्रीमध्ये प्रवेश मिळत नाही. अनेकदा आपल्याला काय करावं लागतं की DNA चाचण्या कराव्या लागतात, कारण कागदपत्रांमधून आपण जे मत मांडलेलं आहे ते मत खरं का खोटं त्याला पुरावा आपल्याला पाहिजे. तो पुरावा जैविक पुरावा मिळवून DNA चाचण्या कराव्या लागतात. त्याच्यामुळे वंशावळीमध्ये स्पष्टता येते. आपल्या त्या DNA चाचण्यांचा पण खर्च करावा लागतो. अनेक ग्रंथालय आहेत त्याच्यामध्ये अनेक पुरातन ग्रंथ ठेवलेले आहेत, अनेक संग्रहालय आहेत, त्या संग्रहालयामध्ये तुम्हाला अनेक ताम्रपट बघायला मिळतात. आणि हे विशेष संग्रहालय किंवा आपण म्हणतो की विशेष ग्रंथालय आहे की ज्याच्यामध्ये ही माहिती मिळते. तर आपल्याला माहित असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या ग्रंथालयामध्ये कुठली माहिती मिळेल, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्रातल्या कुठली माहिती मिळेल आणि कुठल्या संग्रहालयामध्ये कुठली माहिती मिळेल हे तज्ज्ञाला कळतं बरोबर. हा विषय इथला इथे ते मिळेल. पण ही विशेष ग्रंथालय आणि संग्रहालय आहेत किंवा युनिव्हर्सिटीची जी काही विशेष आर्काइव्ह आहेत त्याच्यासाठी पण आपल्याला काय करावं लागतं, शुल्क भरावं लागतं, मगच आपल्याला ती माहिती मिळते. त्याचबरोबर अनेक संशोधन संस्था असतात, जे संशोधन संस्था पण या इतिहासाबद्दल वेगवेगळे संशोधन करत असतात आपापल्या परीने. त्यांच्याकडची माहिती आपल्याला हवी असेल तर त्यांचं पण शुल्क आपल्याला द्यावं लागतं. दुसरी गोष्ट काय आहे की अनेक वंशावळ्या ज्या आहेत त्या वंशावळ्या आजकाल वेबसाईटवर ठेवलेल्या आहेत. अनेक माझं मला वाटतं की माझं आडनाव काय, त्या वंशावळीमध्ये कोण माझं आडनाव नोंदवणार आहे. तेव्हा पण जेव्हा तुम्ही ती वंशावळी उघडता तेव्हा तुम्हाला तिथे तुमचं आडनाव नोंदवलेलं दिसतं कोणीतरी, आणि ती व्यक्ती पण त्या आडनावाचा शोध घेत असते. त्यामुळे जे ऑनलाईन डाटाबेस ज्या लोकांनी बनवलेला आहे, ज्या वेबसाईट्सनी बनवलेला आहे, ज्या कंपन्यांनी बनवलेला आहे, त्यांच्या डेटाबेसमधली माहिती मला जर हवी असेल तर मला त्यांना पण पैसे द्यावे लागतात. दुसरी गोष्ट काय असते की काही ऐतिहासिक दस्तावेज असतात किंवा माहिती असतात, त्या माहितीवर कोणाचा तरी अधिकार असतो, प्रताधिकार असतो.
तर तो प्रताधिकारयुक्त ती माहिती मला मिळवण्यासाठी त्या वंशावळीची किंवा पुस्तकातली किंवा त्या गोष्टीची मला त्यांना अधिकार शुल्क द्यावं लागतं. ते अधिकार शुल्क आणि त्याच्याबरोबर त्यांच्याकडनं परवानगी मिळाली मला पैसे देऊन, हे मला लिहून पण घ्यावं लागतं. ती परवानगी मिळवण्यासाठी पण मला त्यांना जे काही त्यांचं शुल्क असतं ते शुल्क द्यावं लागतं. काही काही विषय जे असतात ते आपल्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या किंवा आपण म्हणतो की वैयक्तिकदृष्ट्या पण फार संवेदनशील कॅटेगरीमध्ये येतात किंवा वर्गीकरणामध्ये येतात, की एक फार संवेदनशील विषय असतात. याच्याबद्दल जर काही भाष्य केलं गेलं तर कधी कधी काय होतं की समाजामध्ये दंगल उसळू शकते किंवा मोठं रामायण होऊ शकतं. त्याच्यामुळे काही संस्था काय करतात की हे असे संवेदनशील कागदपत्र तुम्हाला द्यायला नकार देतात, किंवा मग त्याच्याकडे तुमच्याकडून काहीतरी जामीन वगैरे देऊन घेऊन त्यांना काहीतरी शुल्क देऊन ते शुल्क भरून तुम्हाला ती कागदपत्र वाचावी लागतात. अनेक ऐतिहासिक संस्था असतात ज्या आपापल्यापर्यंत संशोधन करत असतात. त्या ऐतिहासिक संस्थांचं तुम्ही सभासद असणं गरजेचं, त्यांचं सदस्यत्व तुम्हाला घ्यावं लागतं, तरच तुम्हाला जी माहिती हवी ती माहिती तुम्हाला मिळत असते. पुष्कळदा काय होतं की आपल्याला व्यावसायिक सदस्यता घ्यावी लागते अनेक संस्थांची. कारण काही संस्था इतिहास संशोधनाचं काम असतात ते सामाजिक पातळीवर, सरकारी पातळीवर करत नसतात, व्यावसायिक पातळीवर करत असतात. आणि त्यांनी जो माहितीचा संग्रह गोळा केलेला आहे तो जर तुम्हाला त्यातून तुमची आडनावाची माहिती शोधायची असेल तर तुम्हाला त्यांना पण पैसे द्यावे लागतात त्या व्यावसायिक डेटाबेसमधून तुमची माहिती काढण्यासाठी. ते असे अनेक प्रकारच्या संस्था, अनेक प्रकारच्या परवानग्या मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे तुम्हाला अर्ज शुल्क भरावं लागतं. म्हणजे मी अर्ज करतो, तुम्हाला मला ही माहिती मिळावी, तुमचे काय शुल्क असेल ते शुल्क तुम्हाला दिलं. आता इथे काय केलंय, आपण सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत आहे, म्हणून थोडी थोडी आपल्याला जी शुल्क लागतात ते आपण सांगितलेले आहेत. पण या शुल्कांना काही अंत नाहीये, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे जर तुम्ही इतिहास संशोधन करायला लागला तर तुम्हाला कुठे कधी किती पैसे शुल्क म्हणून भरावे लागतील त्याचं काही गणित सांगता येत नाही. जे तुम्हाला भरावे लागतात ते तुम्हाला भरावेच लागतात, कारण तो कागद तुम्हाला पाहिजे असतो, त्याला आपण काही करू शकत नाही. आणि त्याचा खर्च एवढा असेल किंवा त्याचा खर्च तेवढा असेल हे संशोधन सुरू करताना आधी कोणी सांगू शकत नाही. संशोधन संपल्यानंतर मात्र तुम्ही ते गोष्ट बोलू शकता. पुढचा जो खर्च आहे तो पुढचा खर्च म्हणजे आजकाल आपण राहतो डिजिटल जगामध्ये. त्या डिजिटल जगामध्ये काय होतं की जे दस्तावेज कागदपत्र जुनी आहेत ते आपल्याला त्यांची PDF बनवून घ्यावी लागते, कारण तो कागद कधी फाटेल त्याचा भरोसा नाही. तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये त्याचं डिजिटलायझेशन करा, ई-बुक बनवा, वर्ड फाईल बनवा, टाईप करून घ्या. ते डिजिटलायझेशन जे कागदपत्रांचं करावं लागतं त्याच्यासाठी पण पैसे खर्च होतात. आताच्या काळामध्ये आपल्याला जर खूप माहिती आपल्याकडे उपलब्ध होते, म्हणजे आपण जर संकलित केली तर भरपूर माहिती गोळा होते. ती माहिती वर्गीकरण करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर आपल्याला कॉम्प्युटरवर वापरावी लागतात, उपकरणं वापरावी लागतात. त्या सॉफ्टवेअरचा आणि उपकरणांचा पण खर्च ते विकत घेण्याचा असतो. काही ठिकाणी तुम्हाला वार्षिक फी भरावी लागते त्यांची. ती वार्षिक फी भरल्याशिवाय तुम्ही ते सॉफ्टवेअर वापरू शकत नाही. ती तुमच्यासाठी गरजेची पण असतात, त्यांचा देखील खर्च आपल्याला होतो. मगाशी मी म्हणलं तसं की वेबसाईटवर वेगवेगळे डेटाबेस उपलब्ध आहेत वेगवेगळ्या वंशावळींचे. त्या डेटाबेसमधून माहिती काढण्यासाठी पण आपल्याला त्यांचे पैसे द्यावे लागतात. काही डेटाबेस असतात ते खाजगी डेटाबेस असतात, त्या व्यक्तीला आपल्याला पैसे द्यावे लागतात. हे सगळ्या डेटाबेसमधून माहिती गोळा केल्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी एका विश्लेषक बुद्धीच्या माणसाची आपल्याला गरज असते. त्याचं कारण असं आहे की माहिती खूप आपल्यासमोर गोळा झालेली आहे, पण तिचं अचूक विश्लेषण कसं करणार त्याच्यासाठी तोच माणूस लागतो. तुकाराम महाराजांनी म्हणलं, इथे पाहिजे जातीचे येऱ्या गाबळायचे काम नाही. तसंच अचूक विश्लेषण करण्यासाठी अचूकच माणूस निवडावा लागतो, त्याचे पण पैसे आपल्याला द्यावे लागतात. हे सगळं करण्यासाठी शोध प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो आपल्याला कळत नकळत, त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतात. काही विशिष्ट प्रकारची पुरातन कागदपत्र असतील किंवा दस्तावेज असतील तर ते पुरातन कागदपत्र दस्तावेज वाचण्यासाठी काही विशिष्ट उपकरणांचीच गरज असते. त्या उपकरणांचा जो काही खर्च असतो तो आपल्याला करावा लागतो, ज्याला आपण डिजिटल फोटोग्राफी म्हणतो. म्हणजे जे काही दस्तावेज तुम्हाला मिळतात त्या दस्तावेजचे फोटो काढून घेण्यानंतर त्यांची OCR करून PDF बनवून ते परत कागदपत्र व्यवस्थित संरक्षित करून ठेवणं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. ते डिजिटल फोटोग्राफीला पण आपल्याला पुष्कळ पैसे द्यावे लागतात. अनेक डिजिटल दस्तावेज आपण जे असे गोळा करतो, म्हणजे मी सगळी पुस्तकं गोळा केली आणि डिजिटलाइज केली, मी कुठल्या ना कुठल्या फॉर्मॅटमध्ये मी ती कॉम्प्युटरमध्ये ठेवलेली आहेत. आता त्याला व्हायरस लागू नये, ती फाईल करप्ट होऊ नये, माझा कॉम्प्युटर बंद पडला, हार्ड डिस्क बंद पडली, माहिती गेली असं होऊ नये म्हणून ती माहिती क्लाउडवर ठेवावी लागते. असं त्यांचं अनेक प्रकारे डिजिटल दस्तावेजांचं पण संरक्षण करावं लागतं. तुम्हाला त्या क्लाउडचा पण रेंट द्यावा लागतो. तुम्ही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर लावता, त्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा पण तुम्हाला महिन्याला, वर्षाला रेंट द्यावा लागतो. इंटरनेट बिल तुमचं द्यावं लागते डिजिटलायझेशन ठेवण्यासाठी, लाईट बिल असतं तुमचं, अजून भरपूर गोष्टी असतात हिडन एक्सपेन्सेस, ते आपल्याला सगळे या डिजिटलायझेशनसाठी करावे लागतात. पुढचा जो काही खर्चांचा प्रकार आहे तो खर्चांचा प्रकार म्हणजे सर्वेक्षण आणि प्रशिक्षण खर्च. आता मला आडनाव शोधायचं आहे, तर आडनाव शोधण्यासाठी मला अनेक वेळेला अनेक ठिकाणी भेटी द्याव्या लागतात, सर्वेक्षण करावं लागतं त्या गावाचं, त्या परिस्थितीचं, त्या जमिनीचं, तिथल्या भूभागाचं, मुलाखती घ्याव्या लागतात अनेक लोकांच्या.
तर हे सर्वेक्षण करण्यासाठी आणि मुलाखती घेण्यासाठी नेहमी फिरावं लागतं. त्या फिरण्याचा पण आपल्याला भरपूर खर्च होत असतो. अनेकदा काय असतं की अनेक सांस्कृतिक संस्था ज्या असतात त्या वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांच्या वार्षिक किंवा त्रैमासिक सांस्कृतिक सभेमध्ये आडनावाच्या संदर्भामध्ये वेगळी वेगळी माहिती प्रकाशित करत असतात. तर ह्या संस्थांचं पण तुम्हाला सभासद व्हावं लागतं. त्यांच्या समारंभाला वेळोवेळी उपस्थित राहावं लागतं. तिथून तुमच्या ओळखी होतात, माहिती शेअर होते, माहितीची देवाणघेवाण होते आणि माग लावू शकतो आपण जे आडनाव शोधतो त्याचा. त्यामुळे त्याचा पण खर्च करावा लागतो. एखादी वंशावळ तुम्हाला वाचायची असेल किंवा एखादा दस्तावेज तुम्हाला वाचायचा असेल तर त्याचं एक वाचण्याची एक पद्धत आहे, त्याचं तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे दस्तावेज मोडीमध्ये तुम्हाला मोडी आली पाहिजे. वंशावळी जी तुमची लिहिलेली आहे ती वंशावळी तुमची जुन्या कन्नड भाषेमध्ये लिहिली, तुम्हाला जुनी कन्नड भाषा आली पाहिजे. अशा अनेक प्रकारची प्रशिक्षण आपल्याला घ्यावी लागतात. दुसरी गोष्ट की आपण जे संशोधन करतो ते संशोधनाच्या दर्जाची खात्री करावी लागते. म्हणजे उगाच आपलं कागदावर काहीतरी लिहिलंय संशोधन म्हणजे काय केलं, याने आपले 4 कागद पेननी गिरगटले, ते संशोधन होत नाही. तुम्ही जे काही संशोधन केलेलं आहे ते संशोधन वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या मानकांना खरं उतरलं पाहिजे, वेगवेगळ्या ऐतिहासिक संस्थांच्या मानकाला खरं उतरलं पाहिजे. त्याला अनेक इतिहास संशोधकांनी जे नियम तयार केले त्या नियमामध्ये ते बसलं पाहिजे, त्या निकषांना ते खरं उतरलं पाहिजे. हे संशोधन आपल्याला अनेक निकषांना खरं उतरण्यासाठी त्याचा जो दर्जा ठेवावा लागतो, त्या दर्जा मेंटेन करण्यासाठी पण जे अतिरिक्त साधनं लागतात त्याचा पण आपल्याला बऱ्याचदा खर्च करावा लागतो. अनेक विशेषज्ञ असतात, त्यांची व्याख्यानं होत असतात, अनेक तज्ज्ञ लोक असतात, त्यांचे वेगवेगळे सेमिनार होत असतात, कार्यशाळा होत असतात आडनावांच्या संदर्भामध्ये किंवा पूर्वजांचा इतिहास कसा शोधावा म्हणून. तर या तज्ज्ञांच्या कार्यक्रमांना, त्यांच्या सेमिनारला पण आपल्याला उपस्थित राहावं लागतं, त्यांच्या व्याख्यानांना जावं लागतं, लोक काय बोलतात ते ऐकावं लागतं. दरवेळेला मी म्हणतो तेच खरं आणि मला वाटतं तेच खरं म्हणून गोष्टी होत नाहीत. इतरांचं पण तज्ज्ञांचं मत घ्यावं लागतं आणि एकमेकांशी संलग्नतेने चालावं लागतं विचारांच्यासाठी. तर ह्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते प्रशिक्षण जिथे कुठे जिथं कुठं असेल तज्ज्ञांचं, ती कार्यशाळा जिथे कुठे असेल, कोणी कुठे व्याख्यान देत असेल तर त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहून ते ज्ञान ग्रहण करावं लागतं. त्यांना शंका विचाराव्या लागतात, माहिती त्यांच्याकडून काढून घ्यावी लागते चर्चा करून. त्याला पण बराच खर्च आपल्याला येत असतो. मगाशी म्हणलं तसं की संशोधक असेल तर त्याला 4-5 भाषा तरी किमान याव्याच लागतात. तुम्ही महाराष्ट्राचं संशोधन करताय तर तुम्हाला मराठी, हिंदी, त्याच्यानंतर इंग्रजी, फारसी, उर्दू, त्याचबरोबर जुनी कन्नड भाषा म्हणतो मी ती, प्राकृत भाषा, संस्कृत भाषा, अनेक बोली भाषा ज्याच्यामध्ये काव्य रचली गेलेली आहेत. ब्रिज भाषा आपण म्हणतो काही वेळेला, ब्रज भाषा. अनेक तुम्हाला प्राकृतीच्या अनेक जे डायलेक्ट आहेत वेगळे वेगळे ते, त्याचबरोबर माळव्यामधली भाषा, गुजरातमधली भाषा, आंध्र प्रदेशमधली तेलुगू भाषा, या सगळ्या भाषांचं तुम्हाला काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि जर ज्ञान नसेल आणि तुमचं संशोधन जर त्या भाषेच्या अनुषंगाने जात असेल तुम्हाला ती भाषा शिकावी लागते. ही भाषा तुम्ही शिकल्याखेरीज तुम्ही त्या कागदपत्राचा अचूक अर्थ काढू शकत नाही. किंवा मी असं नाही दरवेळेला म्हणू शकत की कुठल्या तरी अनुवादकाला ते काम दिलं, उंट्यावरून शेळ्या हाकून हे काम होत नाही. मलाच ती भाषा शिकावी लागते आणि मग ते संशोधनामध्ये मला खरं काय खोटं काय ते कळतं. पुष्कळ वेळा काय होतं की अनेक लोकांनी एक व्यावसायिक नेटवर्क बनवलेले, मागे मी म्हणलं तसं काही लोकांनी काय केलं की ही ऐतिहासिक माहिती देणं किंवा वंशावळी गोळा करणं किंवा त्याचा डेटाबेस बनवणं हा त्यांचा व्यवसाय आणि ते त्यांचं नेटवर्क पण आहे वेगळं वेगळं. तर ते व्यावसायिक नेटवर्किंगचा भाग तुम्हाला व्हावा लागतो किंवा तुम्हाला तुमचं स्वतःचं एक वेगळं नेटवर्क माणसांचं बनवावं लागतं, त्याला पण खर्च येत असतो. मगाशी म्हटलं तसं आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी पण आपल्याला खर्च येतो बऱ्याच गोष्टींसाठी. अनेक कुटुंब असतात, ती कुटुंब स्थलांतरित झालेली असतात. स्थलांतरित कुटुंब झालेलं आहे त्यांचा माग कुठे काढणार मी जे आडनाव शोधतोय त्या आडनावाचे पूर्वज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्याहून तिसऱ्याहून चौथ्या ठिकाणी स्थलांतरित होतच राहतात सारखे. ते स्थलांतरित कुटुंबांचा माग मिळवण्यासाठी, त्यांच्या वंशावळीन कागदपत्र मिळवण्यासाठी जिथे जिथे ते स्थलांतरित झालेत तिथे तिथे भटकावं लागतं आणि त्यांचा शोध घ्यावा लागतो. मग कागदपत्र गोळा करण्याची वेळ येते. त्याचा पण आपल्याला काही ना काहीतरी खर्च असतो, तो खर्च करावा लागतो. आता हे जे काही खर्च आहेत हे थोडक्यामध्ये सांगितलेले आहेत किंवा हे ढोबळ मनाने खर्च आहेत. तुम्ही आडनावाचं संशोधन करा किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीचं संशोधन करा, हे खर्च येतात. आणि जर ह्या पद्धतीने आपण जर खर्च करून ती सगळी माहिती प्रॉपरली गोळा केली, जिथे जिथे लागते, जिकडून जिकडून लागते, जिकडून जशी लागते तिचं विश्लेषण करण्यासाठी आपण डॉक्युमेंटेशन करण्यासाठी थोडे पैसे खर्च करण्याची तयारी ठेवली तर मग तुमचं आडनाव जे असतं ते आडनाव कुठेतरी शास्त्रशुद्ध रीतीने पुराव्याच्या आधारे सर्वांना मान्य होईल. म्हणजे तुमच्या गावकी भावकीपासून त्या अगदी युनेस्को पर्यंत सगळे लोक ते संशोधन कुठे घेऊन गेलं तरी मान्य करतील, कारण आपण ते त्या प्रमाणामध्ये बनवत असतो, त्या निकषांवर बनवत असतो, त्या फॉर्मॅटमध्ये बनवलं गेलं ते तरच त्याला मान्यता मिळते. आणि जोपर्यंत या सगळ्या संस्थांची, इतिहास तज्ज्ञांची, सरकारची त्याला अधिकृत मान्यता मिळत नाही आपण जे काही संशोधन करतो त्याला, तोपर्यंत त्या संशोधनाला संशोधन म्हणता येत नाही. ते
जर अशा प्रकारच्या मान्यता तुमच्याकडे नसतील, तर तुमचं संशोधन कोणी जर प्रमाणित केलेलं नसेल, तर तो तुमचा छंद आहे. छंद आणि संशोधनामध्ये काय फरक आहे? तर तुम्ही जी माहिती गोळा करता छंद म्हणून, ती छंद म्हणून किंवा आवड म्हणून, ती कोणाकडे तुम्हाला प्रमाणित करायला जावं लागत नाही, तो तुमचा छंद आहे. पण ज्या वेळेला तुम्ही म्हणता की ही गोष्ट पुराव्याने सिद्ध झाली पाहिजे, ही गोष्ट अमुक एका माणसाने तज्ञाने त्याच्यावर वाचून हे दिला पाहिजे, की परतावा दिला पाहिजे की ही गोष्ट बरोबर आहे, मग ते संशोधन. आणि संशोधनाला नेहमी आपण वर सांगितलेला खर्च लागतो. हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं की पुष्कळ मित्रांच्या मनामध्ये आपल्याला असं आहे की इतिहास संशोधन करण्यासाठी काही खर्च येत नाही, आडनावासाठी बिलकुल काही खर्च येत नाही. पण जर तुम्ही तुमचं आडनाव एखाद्या व्यक्तीला शोधायला देत असाल, तर त्या व्यक्तीला हे एवढे खर्च आहेत, ते अभिप्रेत आहेत ते संशोधनामध्ये, आणि त्याची पण आपल्याला काही ना काहीतरी तरतूद करायला पाहिजे. स्वकष्टाने करायला पाहिजे किंवा अनुदानातून करायला पाहिजे किंवा अजून कुठल्या मार्गाने करायला पाहिजे. ज्या वेळेला ती सोय होते तेव्हाच ते संशोधन तेवढ्या दर्जेदार संशोधन होतं. त्याच्यामुळे तुमचा आडनावाचा खरा माग लागण्याची शक्यता निर्माण होते. उगाच कोणाला तरी तुम्ही भेटतो म्हणून 2,000 रुपये दिलेत, कोणतरी भेटतो म्हणलं तुम्हाला काढून देतो कागदपत्र, त्याला तुम्ही 10-20,000 रुपये दिलेत आणि तो काहीतरी तुम्हाला आणून देईल, तुम्ही काहीतरी बघाल, तुम्ही काहीतरी विचार कराल, मग आडनावाचा अर्थ काढाल. ते संशोधन नाही, ते आपल्या मनाची शांती केली आपण, फक्त पैसे वाया घालवले आणि मनाची पोटी शांती करून घेतली, आपण स्वतःला फसवतो. खरं संशोधन हे जे आता मी सांगितलं, या मार्गाने जर तुमच्या आडनावाचं संशोधन झालं आणि ते सगळ्यांनी प्रमाणित केलं, तरच कुठं नाही कुठतरी तुमच्या आडनावाचा जुना अर्थ काय, तो अर्थ खरा आहे का खोटा आहे, त्या गोष्टीला महत्व प्राप्त होणार आहे. आणि हे महत्व प्राप्त होणार नसेल, लोकांच्या लेखी तो तुमचा छंद असेल, संशोधन नसेल, तर आपण जे काही काम केलं, वेळ वाया घालवला, पैसे वाया घालवले, ते सगळे पाण्यात गेले समजायला काही हरकत नाही. तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. व्हिडिओ बनवण्यामागची भावना फक्त एवढीच होती की संशोधनासाठी लागणाऱ्या प्रोसेसची आणि खर्चाची थोडी सर्वसामान्य माणसांना माहिती व्हावी, जेणेकरून एखाद्या संशोधकाचं काम सोपं होतं संशोधन करण्याचं. जर समोरच्या माणसालाच माहीत असेल एवढ्या प्रकारे काम केलं गेलं तर माहिती मिळेल, त्याचे एवढे खर्च आहेत, तर तो माणूस थोडा मॅच्युरिटीने बोलेल संशोधकाशी आणि काम करणं सोपं होईल. तर हा जो आपला हेतू आहे, जर तुम्हाला आवडला असेल, हा विषय तुम्हाला आवडला असेल, यात सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल, तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशीच अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील. हे असे जे संशोधनात्मक विषय असतात, ते संशोधनात्मक विषयांवर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमी खूप अभ्यास करावा लागतो, त्याच्यासाठी प्रायोजकत्वाची गरज असते. जर आपल्या चॅनेलचा कंटेंट तुम्हाला आवडत असेल, विषय दिशा तुम्हाला आवडत असेल, तर आपण गुगल पेच्या माध्यमातून, यूट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकता. इतरही कोणत्या माध्यमातून आपल्याला करण्याची इच्छा असेल, आपलं स्वागतच आहे. इतिहासाचं हे जे असंच आपण म्हणतो वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. उद्या भेटूयात आपण एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.